नमस्कार मंडळी. आज एक नवीन टॉपिक घेऊन आले आणि खूप दिवस झाले मला ही गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची होती. साधारण गेला महिना दीड महिना मी ही गोष्ट वापरते आणि माझे हे जे कर्ली हेअर्स आहेत ना, सो त्यासाठी एकदम बेस्ट अशी ही वस्तू आहे. सो मला ऍक्च्युली ह्या वस्तूबद्दल ऑनलाईनच कळलं होतं. मे बी इंस्टाग्रामला मी एक रील वगैरे बघितली होती. सो त्यातून मला या गोष्टीबद्दल कळलं होतं आणि तेव्हापासून मी ही अजूनपर्यंत वापरते आणि माझ्या केसांमध्ये जो रफनेस असतो ना, तो खूप जास्त कमी झालाय या वस्तूमुळे. आणि आता आहे ना, मी त्याचं ऍप्लिकेशन पण तुम्हाला दाखवते, त्याच्याबद्दल माहिती पण सांगते. म्हणून मी रात्री केसांना थोडं ऑइलिंग करून ठेवलेलं आहे आणि आता मी वॉश करते, म्हणजे जेणेकरून तुम्हाला मी त्याचं ऍप्लिकेशन पण प्रॉपर दाखवू शकते. ओके. सो मगापासून मी ज्या वस्तूबद्दल बोलते ते आहे हे कर्ल मॉइस्ट हेअर मॉइश्चरायझर. हे द बेस्ट आहे. म्हणजे हे ऍक्च्युली फार्मा प्रॉडक्ट आहे आणि याची प्राइस आहे ना काहीतरी 250 की 300 रुपये अशी आहे. मला एक्झॅक्ट माहिती नाही, पण तुम्हाला म्हणजे प्राइस पण सांगेल. हे मी ऑनलाईन वरनं मागवलेलं आहे आणि मस्त रिझल्ट येतं माझ्या कर्ली केसांना. म्हणजे हे आता तुम्हाला जेवढे सॉफ्टनेस असं दिसतोय ना, तेवढे आधी अजिबात नव्हते. हे खूप असे ड्राय फ्रीझी होते आणि हे जेव्हापासून गेल्या महिन्यापासून वापरायला लागले. मी डेली वापरत नाहीये, 2-3 दिवस आड करून वगैरे असं लावते. कारण की ह्याचं ऍप्लिकेशन असं आहे जे केस वॉश केल्यानंतरच लावायचंय. सो आता ना मी हेअर वॉश करायला जाते. सो हेअर वॉश करून आल्यावर मी तुम्हाला याचं ऍप्लिकेशन दाखवते. ओके. जस्ट हेअर वॉश करून आले आणि ऑलमोस्ट माझे ना हे जे केस आहेत ते मी नॅचरली ड्राय करायचा प्रयत्न करते. 99% मी ड्रायर वापरत नाही. आणि हे आता मी जेव्हा शॅम्पू आणि कंडिशनर केलंय केसांना आणि रिव्हर्स कंडिशनिंग करायचं आहे केसांसाठी. म्हणजे पहिलं कंडिशनर अँड देन शॅम्पू. आणि सध्या मी जेव्हापासून केसांची थोडीशी फार काळजी घ्यायला लागली ना, तेव्हापासून हा असावाला कोंब वापरते. म्हणजे जास्त केस तुटत नाहीत आणि थोडे ड्राय झाले ना, म्हणजे एक 50% वगैरे असे की छान कोंब करून घेते. पण अगदी स्मूथली, रफली नाही करायचे, अदरवाईज केस तुटू शकतात. असं म्हणतात खरं की ओले केसांमध्ये ना फणी फिरवायचे नाही, पण ठीक आहे. हे बघा, केस गळतात माझे बिकॉज ऑफ थायरॉइड. सो ही जी क्रीम आहे हे क्रीम बेस मॉइश्चरायझर आहे. आणि ही जी क्रीम आहे कर्ल मॉइस्ट हेअर मॉइश्चरायझरची क्रीम, ही सगळ्यात भारी आहे ना. म्हणजे मस्त स्मेल करते आणि मी ही अशी घेते. थोडेसे एक 60-70% ड्राय केसच ठेवायचे, एकदम सुकवायचे नाहीयेत. आणि आहे ना, ही मी अशी अप्लाय करते. ह्याला इथे नाही वरती अप्लाय करते, जस्ट असं घेते आणि लेट इट ड्राय. म्हणजे मग ते पूर्ण सुकवायचे पार्टिशन करून घेऊन. खूप छान रिझल्ट आहे. म्हणजे आत्ता तर मी महिनाभरच वापरते, त्याच्यामध्ये एवढा चांगला रिझल्ट आहे. मला हे लेट कळलंय, पण होप सो की जर का व्यवस्थित खूप कंटिन्यू असा वापर केला ना, तर छान केस होऊ शकतात मस्त. मी ह्याच्यावरचा ना ही संपली पूर्ण की अजून एक व्हिडिओ बनवेन, म्हणजे मस्त चांगला अजून रिझल्ट दाखवता येईल. ओके. सो असं हे केस ठेवलेले आहेत, सुकतील आता आपोआप. सो जर का तुमचे सुद्धा केस ड्राय असतील, फ्रीझी असतील आणि थोडे माझ्यासारखे जरा कर्ली टेक्स्चर असेल त्याला असे, तर तुम्ही ही क्रीम, हे मॉइश्चरायझर वापरू शकता. बेस्ट आहे, फार्मा प्रॉडक्ट आहे. पण म्हणजे मी माझ्यावरनं सांगते, कारण का माझे केस खूप फ्रीझी असतात, खूप फ्रीझी. आणि मध्यंतरी मी ट्रीटमेंट पण घेतली होती. सो त्या ट्रीटमेंट नंतर हे मी यूज करायला गेले आणि खूप छान रिझल्ट येतोय. सो गर्ल्स, गो फॉर इट. लिंक तुम्हाला माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.